प्रतिनिधी अनिश शेख भिकन, बुलढाणा। बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड आणि सोलापूरमधील एका व्यक्तीने प्रकाशित केलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सोलापूर येथील एका व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित केले होते। मात्र या पुस्तकाचे शीर्षक शिवाजी कोण होता असे ठेवल्याने आमदार संजय गायकवाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। हे पुस्तक जेव्हा आमदार संजय गायकवाड यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी त्यातील मजकूर आणि विशेषतः शीर्षकावर आक्षेप घेतला। त्यांनी संबंधित व्यक्तीला फोन करून कडक शब्दांत सुनावले असून यादरम्यान झालेल्या शाब्दिक वादाचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटत आहेत। या वादावर आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजे नसून ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत। त्यांचे नाव घेताना किंवा त्यांच्यावर पुस्तक लिहिताना ते आदर आणि सन्मानानेच घेतले पाहिजे। कोणत्याही महापुरुषाचा अवमान होईल असे कृत्य सहन केले जाणार नाही। तुम्ही पुस्तके जरूर छापा, परंतु जे महापुरुष आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख करताना पूर्ण आदर राखला गेला पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। केवळ शिवाजी असा उल्लेख करणे हा महाराजांचा अनादर असल्याचे सांगत त्यांनी प्रकाशकावर आपली नाराजी व्यक्त केली आहे। या प्रकरणामुळे जिल्ह्यात आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे। जर करत असाल तर पोलिसांची कारवाई करणार आहे। आम्ही दादागिरी करून आंदोलन केलं का? आम्ही करू शकत नव्हतो का? आम्ही तर असं नाही म्हणतो आमची मुस्कटदाबी केली। आमदार असून जर आमची परवानगी रद्द होते आम्ही कायद्याचा सन्मान केला, पण तुम्ही कायदा मोडसाल तर पोलिसांचं कामच आहे ते कारवाई करायची, त्यांनी केली। भाऊ, थोड्याच वेळापूर्वी म्हणजे काही मिनिटापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हटले की ह्या पुस्तकाला 40 वर्ष झालेले आहेत, मात्र आमदार संजय गायकवाडांनी विनाकारण वाद निर्माण केलेला आहे। हे देवेंद्रजीचं स्टेटमेंट 4 दिवसापूर्वीचं आहे आणि माझी त्यांना पण विनंती की देवेंद्रजी आपण सक्षम मुख्यमंत्री आहात। अनेक कायदे आपण या राज्यात बदलले, अनेक पुस्तकातले लेख आपण बदलले। या पुस्तकाकडे इतके वर्ष दुर्लक्ष जरी असेल, आता जर त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेले आणि जर तुमच्या मनाला पडत असेल की महाराजांचा अपमान होतो तर आपण हे पुस्तकाची भाषा बदलली पाहिजे। शिवाजीच्या ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करा, काय त्याच्यामध्ये वेगळं होणार आहे? आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती की एकदा हे अशी पुस्तकं प्रकाशित झालेली पाहिजे किंवा केली असेल तुमचं आमचं कोणाचं लक्ष नसेल तर आता लक्षात आलं तर कारवाई झाली पाहिजे। याच्यामुळे कुठे राज्यात वातावरण खराब करायचं किंवा कुठे जातीवाद करायचा हा हेतू तो अजिबात नाही आहे। आमचं सरळ साधी स्पष्ट म्हणणं आहे, महाराजांचा आदर झाला पाहिजे, याच्यामुळे काय नाही। आपण पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे, सभागृहात कसा आवाज येतो? 100% आम्ही या पुस्तकासंदर्भात किंवा आणखी जिथे कुठे महाराजांचा किंवा महापुरुषांचा बाबासाहेब असतील, माता ज्योतिबा फुले, हिंदुस्वामी महाराज असतील, देवी देवता असतील, संत महात्मा असतील, ज्याच्यामध्ये असं काही चुकीचं असेल विधानसभेत पण आम्ही आवाज देतो आणि उद्यापासून आमची कायदेशीर लढाई पण चालवणार। आम्ही महाराष्ट्राच्या सचिवाला पण कलेक्टरला पण आम्ही विचारणार, मुख्य सचिवाला पण विचारणार याची एनआयची परमिशन आरएनआयची परमिशन याची आहे का, याला प्रेस कॉन्स्टिट्यूशन मान्यता आहे का, याला जिल्हाधिकारी मान्यता आहे का, कशाबाई हा एवढा खप करतो, याचं काही इन्कम टॅक्सची इन्क्वायरी आपण करताय का, हा शासनाला किती होतं हे सगळे करणार आहे। कायदेशीर लढाई याच्यामुळे 100% लढणार।